आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. यार मला खूप भूक लागली, काहीतरी खाऊन येऊ का? गप्पा बस, आज फक्त पुरणपोळ्या खायच्या. मलाही भूक लागली. अरे पण कधी येणार आहे पुरणपोळी? तुझ्या हट्टापायी माझा बळी देशील तू? काही बळ. वा, बरं झालं तुम्ही आलात. केव्हापासून भुकेने पोटात कावळे, चिमणी, कबूतर सगळे ओरडतायत. द्या ना पुरणपोळी. गरम असतील. अरे असू दे ना. तुला आठवतंय नंदाई पण गरमागरम पुरणपोळीच वाढायची. तुम्हाला सांगतो गौरीजी, पूर्वी होळी असायची ना तेव्हा मी आणि रुद्र आम्ही दोघं असे वाट बघत असायचो. कधी एकदा नंदाई हाक मारतीये आणि आम्हाला गरमागरम पुरणपोळ्या खायला मिळतात. नंदाई ना अशा तापलेल्या तव्यावर ना मस्त गरमागरम पोळी ताटात वाढायची आणि मग त्यावर मनसोक्त असं गरम केलेलं साजूक तुपाची धार सोडायची. आहा, कमाल. म्हणजे एका बैठकीत ना कमीत कमी 7 ते 8 पुरणपोळ्यांचा फडशा पाडायचो. नंदाईच्या हातच्या पुरणपोळ्या जणू स्वर्गाचं दारच उघडायच्या. हो पण मला नाही माहिती मला इतक्या चांगल्या पुरणपोळ्या येतात का. गौरीजी तुम्ही बनवल्या मग चांगल्याच बनवल्या असणार. तुमच्या हाताला चव आहे. कशी झाली? गोड नाही झाली. असं कसं? मी चव बघितली होती. बहिणी, पुरणपोळ्या गौरीजींनीच केल्यात ना? हो, पण वाटत नाही. गौरीजी तुमच्या हातचा गोडवा नाही उतरला यात. आणि मग त्यांच्या हाताने खा ना, म्हणजे गोडवा उतरेल. मला ना खूप भूक लागली. मी श्वेता वहिनींसोबत जातो. श्वेता वहिनी, मला पुरणपोळी देता प्लीज? हो चला ना, चला. आलोच. चला. श्वेताताई, रुद्र सर तुम्ही मस्करी करताय ना माझी? मी का मस्करी करेन? मी खरं बोलतोय. म्हणजे खरंच गोड नाही झाली पुरणपोळी? नाही. पण तुम्ही का नाराज होताय? आपण पुष्पाने सांगितलेला उपाय करून बघू, मग गोड लागेल पुरणपोळी. पुष्पाजींचं काय, ते काही बोलतात. चला, म्हणजे यंदा माझ्या नशिबात गोड पुरणपोळी नाही राहिलं. रुद्र सर, अहो असा अन्नाचा अपमान नका करू. आज सण आहे की नाही? हो ना, मग तुम्हीच भरवा ना. माझ्या इच्छेचाही मान ठेवा. भरवता ना? खूप भूक लागली हो. तुम्ही अशा नाही ऐकणार. सर म्हणता ना मला, मग मी सांगतोय ते करा. भरवा मला. रुद्र सर नको. तुम्ही माझं मन मोडताय गौरीजी.
माझ्या इच्छेचा अनादर करताय. अहो पण तुम्ही भरवणार आहात की नाही? आता मी आपल्या दोघांमध्ये कोणालाच येऊ देणार नाही. खूप भूक लागली हो, भरवा ना. भरवताय ना? बसा. आता गोड लागली पुरणपोळी. वेळे वेळेवर फोन उचलले तर शपथ आहे. जावई बापूंना काय आवडतं काय मी कसं कळणार मला? जाऊ दे, सगळंच घेऊन जाते, जे आवडेल ते खाते. हा, परत या नंबरवरून फोन? जाऊ दे, मरू दे, जाऊ दे तो फोन. तो भोपळा कोणाला विकला रे? क्या? अरे भोपळा, ती बाई किचकिच करून घेऊन गेली. तो ती बाई कोण होती? तुमसे मतलब? तुम जानते हो उसको? हा. हो, तुम्ही त्यांना ओळखता का? हा. 50 रुपये द्या. काय? त्यांनी पाटकीवर देऊन गेले. ए चल, शाळा बन चल. आपला काय संबंध नाही त्या बाईशी. आपल्याला पण गंडवलंय तिनं, म्हणून तिला शोधतोय. कुठे गेली माहितीये का? ए तुला माहितीये का कुठे गेली? मुझे क्या पता, गई हो गई यही गई. काय घातलं काय होतं रे त्यानं? साडी का ड्रेस? साड़ी. आणि रंग? वैसा लाल तपकिरी के बीच में ऐसा वो पिक्कट कलर था. कुछ तो ऐसा हटके कलर. उसके हाथ में ऐसा भोपड़ा था, भोपड़ा. आपको पता चल जाएगा. सापडली ना, सोडत नाही आता हिला. पण मी तर एकच घास मागितला होता. हो का? बरं.
सर. हॅलो. अगं बाई, वेळ चुकली वाटतं. नाही म्हणता फारच पुढे गेली म्हणायची की कार्टीन. आता यांचं लग्न होणार. वा वा वा. सामान तर सगळं घेतलंय मी. तर मस्त घारगे बनवायला सांगते. चांगली मेजवानीच करते जावई बापूंसाठी. तुम्ही असेच प्रेमात तुंबत राहा आणि आम्ही असेच पैशात दुमतो. ही पिढा का सारखी त्रास देते. नाही आता थांबच. हो आता बस बोंबलत. मी सुटले बाबा. मेल्या काय रे होय मसण्या, दिसत नाही का? हो काय सुंदर नाजूक बाई बघून मुद्दाम धक्का मारतोस काय रे मसण्या? ए बाई, तू टोक्यात जाऊ नको. चालले एवढं मोठं आहे का तुझं डोकं? हा नीट बोलायचं माझ्याशी. हा नाहीतर हा आणि इकडे ते रे. आता कसं? आता तू निघायचं. चल निघ निघ ना. तुम्हाला वेगळं सांगायचं का आता? तो भोपळा कोणाला विकला रे? सापडली ठोलवाली. हे काय आपलं काम आहे? काय वेळ आली माझ्यावर. यायच्या आत कसा ओल्ला करून घेतो. बिट्टी, बिट्टी, मी पुरणपोळ्या आणलं. चल खाऊन घे. मामा तू पण नंतर खाऊन घे. अरे वा वा वा, पुरणपोळी तू बनवली? हो. काय ग बिट्टी, तुला नाही खायची का पुरणपोळी? तू भरव. मी कशाला भरू? लहानच का आता? खा तुझ्या हाताने. मी किती लहान असते तर बनवलं असतं. पार्टनर एवढी तू पार्टनरला बस. पुढे काही बोलू नकोस. हे झाली का खूप बिट्टी. मामी आली का ती? मी कपडे धुवून येतो. आली का म्हणजे घरातच आहे ना ती. अच्छा, म्हणजे तुला माहितच नाहीये की मामी कुठे गेली? मला वाटलं ती आलेली तू पाहिलं की काय. ते बाहेर गेली आहे का? हो,
बाजारात गेलेच इतक्यात. अरे काय झालं? कपडे धुवायचे राहिलेत. मी जातो, आधी कपडे धुवून घेतो, नाहीतर ती आली ना तर मलाच धुवून काढील. जातो मी. आई तू पण पार्टनरला धुवून काढाल? बिट्टी असं बोलतात का? हा बरं मुकटानं नागर. अगं बाई, देवाला नैवेद्यच नाही दाखवला मी. बिट्टी तू दमदास हाताने खा, मी आले. चाल. देवा, मला नाही माहित तुझ्या मनात काय. रुद्र सरांच्या प्रेमाचं देणं माझ्या पदरात टाकलंयस तू, पण मला कळत नाहीये पुढं कसं जाणार आहे. मी खोट्याच्या आधारावर हे नातं नाही सुरू ठेवू शकत. मला इतकं बळ दे की मी त्यांना सगळं खरं सांगू शकते. चुप. आता जास्त शानपट्टी केली ना, इतकाच खेळ खल्लास करी ना. चुप. चुप. लय जबान चालते हिची. हसडूनच ठेवणार होतो, पण म्हटलं तुम्हाला हिच्याकडून काहीतरी माहिती काढून घ्यायची आहे ना, म्हणून गप बसलोय आतापर्यंत. बस. आता जर जास्त वळवळ केली ना, इथंच वरचं तिकीट काढी ना. सिम कार्ड टाकून पळत होती, आपण धरली हिला. ही सापडली. आता गौरीचा नवराही सापडणार. गौरीची मामी.
श्वास हा गंधाळला ना 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 मला घराच्या बाहेर जाऊ नका सांगून स्वतः निघून गेली बाहेर. अरे मी पण मग बाहेर जाणारच ना. आता कुठे गेली काय माहिती. मी गपचूप बाहेर जाऊन दारू पिऊन परत जाऊन झोपून घेतो. कळणारच नाही. मी काय नाही केलंय. चल मी काय नाही केलं. चल ना. मी काय केलं मला आपल्याला खरंच काय नाही केलं. बोलू देशील मला. तुझ्या बायकोचा ऍक्सिडेंट झाला. काय कुठं सांगतो. चल आपण कसं काय कुठं झालं. बाजारात. मी गौरीला सांगत होतो. अरे मी कळवतो गौरीला. चल. हा बरं बरं. छेड़ती स्पंदने बेड़ी कोणती बोल के होती स्पर्श सारे इशारे बोलती भावनांचे शब्द भावे गीत ओठी मोहरावे हर पुली है भान जावे ये जरा ना 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 क्षण हळवा गुण गुणला ओ क्षण हळवा गुण गुणला कासा सांगणारे श्वास हा गंधाळला काय करता तुम्ही. कुठे घेऊन राहिले माझी बायको. तुला तुला इथं बांधून का ठेवलं. कोणी तुला तुला काय मामा बायकोची अजिबातच काळजी नाही हो तुम्हाला. सरळ नंबर दिलात तिचा. तुम्ही तुम्हाला काय वाटलं.
तुम्ही मला फसवा. आता फसलात तर तुम्ही. आता मी इतके पैसे दिले, माझे पैसे तर वाया गेले ना. आता काय करायचं? आता जर बरोबर नंबर नाही दिला ना, या मामीचं नेटवर्क कायमचं बंद करी ना. जाणून सांगती डोळे गुज सारे आवरावे मी किती प्रेम रंगी मी भिजावे ते तुलाही जाणवावे पांघरावे मी तुला ये अंजरा जीव झुरला तळमळला हो क्षण हळवा दरवळला श्वास हा गंधाळला. रुद्र सर, काय करताय तुम्ही? कोणीतरी बघेल ना. मी कुठे काय केलं? जाऊ दे ना मला. मी जात होतो, तुम्हीच वाटे झाला. आता सोडा ना. मी कुठे धरलंय? म्हणजे माझी वाट सोडा बरं. अहो, नंदाई बघतील ना. मग प्रेम कधी कोणाला घाबरत नाही. नंदाई बघेल त्यापेक्षा नंदाईला सांगूनच टाकतो ना मी, म्हणजे काही प्रश्न सुरणार नाही. नाही रुद्र सर, नका ना असं करू. चला हो. रुद्र सर, रुद्र सर प्लीज थांबा बरं. रुद्र सर, रुद्र सर आई. नंदाई. काय रे, काय झालं? तुम्ही दोघं इथे? काय झालं? महत्वाचं काम होतं. काय गौरी, काय काम होतं? गौरीजींनी स्पेशल चहा बनवलाय, गवती चहा. चहा? पिऊन बघ ना. घे पी. बर. खरंच खूप छान झालंय ग चहा. पण एवढंच काम होतं? हो. बरं, मी होळीची तयारी झाली आहे का पाहून येते. बर. घे, खूप छान झालाय चहा. रुद्र सर, असं का केलं तुम्ही? हे बरोबर नाही. काय बरोबर नाही?
हेच काय? अच्छा, मी सांगणार होतो आणि सांगितलं नाही हे. रुद्र सर, तुम्ही छळू नका बरं मला. मी कुठे छळतोय तुम्हाला? पण घरातल्यांना तर सांगावं लागणार गौरीजी. पण एक गंमत सांगू? जर घरातल्यांना सांगितलं तर तुमचं असं हे घाबरणं, तुमचं लाजणं मला पुन्हा कसं पाहता येईल? तुम्ही लाजलात की छान दिसतं गौरीजी. असं वाटतं तुमच्याकडे बघतच राहावं. चेहऱ्यावर अनेक रंग चढतात तुमच्या. कुठलाही रंग न लावता अनेक रंग चढतात तुमच्या चेहऱ्यावर. गुलाबी होतो तुमचा चेहरा, एखादी कळी उमलावी असा. बघा ना, आत्ताही तसाच झालाय. उद्या धुळवडीला नवा साज चढू आपल्या नात्याला. तोपर्यंत आज मला तुम्हाला मन भरून बघू दे. आम्हाला सोडावं, आम्हाला जाऊ द्या. आमचा काही संबंध नाहीये. तुम्ही पाया पडते, आम्हाला जाऊ द्या ना. पाया पडायची गरज नाहीये मामी. मी काय करणार तुम्हाला इथे ठेवून? गौरीच्या नवऱ्याचा पत्ता द्या आणि जा. आम्हाला खरंच माहित नाहीये हो. आमचा विश्वास ठेवा. तुम्हाला तुमच्या भाचीच्या नवऱ्याचा पत्ता माहित नाही? खरंच माहित नाही हो. मॅडम, हे असे तोंड नाही उघडणार. ज्यांचं तोंड कसं उघडायचंय ना, हे चांगल्या प्रकारे माहिती आहे मला. अगं सांग ना, तू सांग ना. पण अगं, तुला पैसा प्यारा आहे का जीव प्यारा आहे? जगलोच नाही तर पैशाचं काय करणार? अगं जीव वाचव, बोल लवकर बोल. नवराच नाहीये तर नंबर कोणाचा देऊ? काय? गौरीचं लग्न झालेलं नाहीये? अहो, ती लग्न व्हायच्या आधी लग्नातून पळून गेली होती हो. नीट सांगा काय ते. सांगतो मी सांगतो. आम्ही पैशासाठी तिचं लग्न गावातल्या मोठ्या सावकाराशी करून देत होतो. हे बघा कार्टे सापडली. वर्षभर त्याच्यासाठी पैसे जमवावे लागतात. अरे हो, ही तर आपली गौरीच आहे. पोरगी सापडली, हे बघा. हो. काही गोष्टी रचवून सांगू नकोस हा.
नाही हो, यातला शब्द खरा आहे. हो काय ग, मग मुलगी कशी झाली तिला? ती गौरीची मुलगी नाही हो. एक मिनिट, काय म्हणालीस? बिट्टी गौरीची मुलगी नाहीये. एक मिनिट, काय नाव घेतलं? बिट्टी. अरे ही बिट्टी आपली पोर आहे. काय? हे आपली म्हणजे ती आपल्या सिग्नलवरची पोर आहे. ती का पोरीनं पळवलं होतं तिला? बाप्पा मोरिया रे. काय करे? वाह 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 चंदू शेठ, आज एकदम हिरो. हा मग हे विषय आहे का? हे जे मिळाले ते घातले आणि त्यात आज दिवाळी. दिन दिन दिवाळी, फटाकडे फोडा. दिन दिन दिवाळी, गाई माशी वाळी, फटाकडे फोडा. चंदू शेठ, आज दिवाळी नाही, आज होळी आहे. होळी काय? मग लाकडं फोडा, लाकडं. चंदू, अरे तूच केलीस ना सगळी तयारी आणि तरी विसरलास तू. मी केली का तयारी? मग विसरला असेल. पेटवायची का होळी? थांब जरा, आधी रेवतीला बोलावून आण. रेवती नाहीये घरी. नाहीये? मग कुठे गेली? मला काही माहित नाही, गेलीये कुठेतरी. अहो काय आहे, म्हणजे सणावाराला सुद्धा कोणी घरी नाही. आजच्या दिवशी तरी सगळ्या सुना घरात हव्या होत्या की नाही? सोहा नाही, रेवती नाही. नंदाई, रुद्रचं लग्न करून टाकूयात ना, मग हा प्रश्नच उरणार नाही. ते तुम्हाला काही सांगू नकोस. कधीपासून मी वाट बघते तो लग्न करेल याची, पण तो घेतोय का मनावर? आता फार वाट बघावी लागणार नाही नंदाई. वा, इतका विश्वास? म्हणजे काय मुलगी वगैरे बघितली की काय? काय रुद्र? तुम्ही काय लक्ष देता त्याच्या बोलण्याकडे? आणि तसंही समजा केलं रुद्रनी लग्न, तरी सुद्धा त्याची बायको सणावाराला घरातच राहील याची काही गॅरंटी आहे का? म्हणजे शेवटी मी आणि श्वेता दोघीच राहणार ना घरात. आणि गौरीची? अरे हो, ती तर माझी लेकच आहे, हो ना गौरी? चला ग, नैवेद्य करूया. आई, तू पुरणपोळी टाकली? पुरणपोळी टाकली नाही, मी नैवेद्य व्हायला. आपण होळी का साजरी करतो? कारण हे प्रतीक आहे. आपल्या मनातल्या सगळ्या वाईट गोष्टी, आजूबाजूच्या सगळ्या वाईट गोष्टी यात जाळून टाकायच्या.
बिट्टी, आणि होळी आपल्याकडच्या सगळ्या वाईट गोष्टी पोटात घेते ना, म्हणून तिला थँक्यू म्हणायला आपण नैवेद्य देतो. अगदी बरोबर. म्हणून आपण सगळी आपल्यावरची संकट होळीला अर्पण करून टाकायची, म्हणजे आपल्या मनातली सगळी भीती पार निघून जाते. आई, मी घरीच देऊन टाकू का? गणित टाकू का म्हटली? मध्ये मध्ये हसत पण जा ना. ओय पार्टनर, इकडे. तू होळीमध्ये गणित टाकण्यापेक्षा गणिताची भीती टाक, म्हणजे गणित सोपं होऊन जाईल. हो की नाही? दे टाक. बस. होलिका माते, या सगळ्या घराला सुखाट ठेव. घरातल्या सगळ्यांच्या इच्छा पुऱ्या होऊ दे. देवा, मला माहितीये गौरीजींसारखी दुसरी बनवणं तुलाही जमलं नसेल, पण प्लीज माझ्यासाठी पण बघ ना कोणीतरी. देवा, दुसरं काय नवीन मागणार मी? जेव्हा जेव्हा तुझ्यासमोर हात जोडले तेव्हा फक्त संसाराचं सुख मागितलंय मी. आता तरी पदरात पडू दे माझ्या. गौरीजींच्या आयुष्यातली सगळी दुःख पोटात घे. त्यांचं आयुष्य आता फक्त आणि फक्त सुखाने उजळून निघू दे. तू सगळी संकट पोटात घेतोस ना, मग माझ्या आणि रुद्र सरांच्या नात्यासमोरची सगळी संकट तुझ्या पोटात घे. ती सगळी जळून जाऊ दे. आमचं नातं उजळून निघू दे.